आमची नाही, तुमची नाही काढले. तुमचे नाही. नमस्कार, ABC न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आपण बघतोय की अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात असलेल्या धोकादायक इमारती खाली करण्याचं काम सध्या अंबरनाथ नगरपालिकेकडून सुरू आहे. मात्र या इमारती खाली करताना नगरपालिका प्रशासन बिल्डरच्या तालावर नाचत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या ठिकाणी MSCBचे कर्मचारी आहेत. सध्या जी लोक राहत आहेत त्या लोकांचे वीज कनेक्शन कट करण्याचं काम महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. रहिवाशांचं म्हणणं आहे की ज्या बिल्डरनं ही इमारत पुनर्बांधणीसाठी घेतली त्या बिल्डरच्या तालावर नगरपालिका प्रशासन नाचत असल्याचा आरोप रहिवाशी करतायत. आपण बघतोय सध्या या ठिकाणी रहिवाशी राहत आहेत आणि त्याच रहिवाशांचं विद्युत कनेक्शन कट करण्याचं काम सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये ही इमारत खाली करण्याचा प्रयत्न सध्या इथले जे बिल्डर आहेत, पालिका प्रशासन आहे त्यांच्याकडून केला जातोय. काही रहिवाशांशी आपण बोलणार आहोत. दादा, तुमची इमारत खाली करण्याचं काम सध्या नगरपालिका प्रशासनाकडून केलं जातंय, काय तुमचं म्हणणं आहे? ये जो काम जो किया है ये बिल्डर ने पूरा सब कुछ बिल्डर के कहने पे हो रहा है काम पूरा। ये हम लोगों ने एक टाउन प्लानिंग ऑफिसर से बात किया, CEO से मिल गया है, सारी चीज़ हम लोग करके आए थे। बट फिर भी आज हमारे पे इतना प्रेशर कर रहे हैं कि आज पुलिस का बंदोबस्त लेके लोग लाइट काटने आए, धोखाधड़ी बिल्डिंग करने आए। हमने जो गौतम साहब है टाउन प्लानिंग ऑफिसर, उनसे बात की थी। उन्होंने बोला कि तुम्हारा बिल्डिंग धोखादायक नहीं है, उसमें तुम दुरुस्ती करके रह सकते हो। करिए, वो लेटर का कॉपी भी हमने साहब को दिया, सन के साहब सामने खड़े उनको दिया है हमने, बट वो बोलते तुमने उनका जवाब नहीं दिया उनको। अंबरनाथ पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संख्या आपल्यासोबत आहेत. संख्याजी, बिल्डरला हाताशी धरून नगरपालिका प्रशासन ही इमारत खाली करण्याचा आरोप नगरपालिका रहिवाशी करतायत, काय म्हणणं आहे तुमचं? सर, असं नाही आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 195 नुसार धोकादायक इमारती कारवाई करण्यासाठी त्यांना 19ला, नंतर 20ला आणि 23ला त्या लोकांना पत्र दिलेलं आहे. संपूर्ण बिल्डिंग पाहता 55% लोक राहत नाही आहेत, फक्त 4 का 5 अधिकारी राहते आणि धोकादायक आहे. कोणाचीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये हे नगरपालिका प्रथम कर्तव्य आहे. नगरपालिकेचं आहे, पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा आहे आणि MSCBचं पण सुद्धा आहे. त्याकरता आज आम्ही यांच्या कुठल्या प्रकारे बिल्डिंगला हात न लावता फक्त कनेक्शन कट करतो की त्यांच्या जीवितहानी होणार नाही, त्यांना धोका होणार नाही आणि त्यांनी सुखरूप इथून बाहेर निघावं ही नगरपालिकेची भूमिका आहे. सर, लाईट कनेक्शन कट करताना रहिवाशांना कुठल्याही प्रकारची नोटीस MSCBनं दिलेली नाही आहे. MSCBनं नोटीस देणं अपेक्षित होतं, MSCBनं कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. तुमच्या पत्रावरती फक्त महावितरण काम करतंय, काय सांगाल? सर, असं होत नाही आहे. शेवटी नगरपालिका आहे, नियमाला धरून काम करते. पोलीस विभागाला पण पत्र देण्यात आलेलं आहे, MSCBला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनाही कळवलं आहे. सर, याची माहिती आपल्याला हवी असेल तुम्ही कार्यालय संपर्क साधा, मी तुम्हाला देऊ शकतो. सर, इथले जे स्थानिक बिल्डर आहेत त्या बिल्डरांना हाताशी धरून नगरपालिका काम करते असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. सर बघा, कोण काय म्हणतं हे मला नाही माहिती. माझी ड्युटी जी आहे आणि आमचे माननीय मुख्याधिकाऱ्यांचे आदेश आहेत ते मला फॉलो करणं हे माझं काम आहे. कोण काय म्हणतं याबद्दल मी याच्याबद्दल बोलू नाही शकत. त्यानंतर आपण इथे बघतोय की ही रहिवाशी बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग नगरपालिकेनं धोकादायक घोषित केलेली आहे. मात्र ही धोकादायक घोषित करताना या इमारतीची डागडुजी करावी असे आदेश देखील नगरपालिकेनं दिले होते. या इमारतीमध्ये सध्या लोक राहत आहेत आणि याच लोकांना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. जी लोक राहत आहेत त्या रहिवाशांचे वीज कनेक्शन सध्या पोलीस बंदोबस्तामध्ये कापले जात आहेत. इथे आपण बघतोय की या इमारतीतली जी लोक राहत आहेत त्यांचे वीज मीटर जे आहेत ते वीज मीटर सध्या कट केले जात आहेत, त्यांचं कनेक्शन कट केले जात आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई स्थानिक बिल्डरच्या दबावाखाली केली जात असल्याचा आरोप रहिवाशी करतायत. आपण पुन्हा रहिवाशांशी बोलणार आहोत. दादा, काय प्रकरण आहे, कधी तुम्हाला नोटीस मिळाली होती आणि काय? सर, आम्हाला MSCBनी इमारत पुनर्विकास प्रक्रियेमध्ये जे आणि धोकादायक इमारतीचं जे अहवाल बनवलेले आहेत, हे सादर अहवालाच्या बाबतीमध्ये MSCBनी आम्हाला कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही. दुसरी गोष्ट, इमारतीचं जे स्ट्रक्चरल ऑडिट जे नगरपालिका त्यातर्फे करण्यात येतं आणि प्रत्येक वर्षी जी इमारत धोकादायक असल्याची जी यादी प्रसिद्ध होते त्या यादीमध्ये ज्या इमारती समाविष्ट होत्या त्या 20 इमारतीचं डेमॉलिशन झालेलं आहे. ऑलरेडी त्या इमारती दमनदस्त झालेल्या. त्याच्या व्यतिरिक्त जे आमची जी गगनगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे तिला जी नगरविकास रचना विभागाने जी नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की इमारतीचे तात्काळ जे आत्ता सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आम्ही ठराव घेऊन इमारतीचा आत्ता पहिली मासिक सभा, दुसरी मासिक साधारण सभेत इमारतीचा डागडुजी करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि तसं सूचना चेअरमन आणि सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी पदाधिकाऱ्याला दिला आहे. या महिन्यात आमची दिनांक 26 रोजी सभा होणार होती, पण ह्या सभेच्या पूर्वी ही जी कारवाई झालेली आहे
ही योग्य नाही आहे साहेब. हे असे तुमच्या माध्यमातर्फे आम्ही सर्व लोकांसमोर पोचवू इच्छित आहोत. बरं, जे स्ट्रक्चरल ऑडिट या इमारतीचं केलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत असं तुम्ही मगाशी म्हणाला होतात. नेमक्या काय त्रुटी आहेत त्याच्यामध्ये? स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीचं क्लासिफिकेशन व्हायला पाहिजे. इमारत अ, ब, क, ड, ई ह्या कुठल्या वर्गामध्ये आहे हे कळलं पाहिजे. तसंच इमारतीमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत त्याच्या इंटरनल फ्लॅटला धोकादायक म्हणून नोटीस देण्याची जी किमया आहे ही कशा पद्धतीने झाली आहे ह्याच्याबद्दल मला कुठलाही खुलासा अद्याप मिळालेला नाही. दुसरी गोष्ट, इमारतीचं लाईटचं कनेक्शन करायच्या आधी तुमची इमारत पुनर्विकास योजना ही पूर्णपणे अप्रूव्ड झालेली पाहिजे. पण त्या पुनर्विकास योजनेचं जे डीड केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 7 जणांच्या सह्या ह्या खोट्या असल्याचं. नाही, कोणत्या बिल्डर बरोबर तुमचं हे डीड झालेलं आहे? आमचं हे बिल्डर, आमचे जे पूर्वीचे तत्कालीन जे पदाधिकारी होते त्यांनी तेलंगे बिल्डरबरोबर हा करार केलेला आहे. आणि या विकासकाबरोबरच्या अटी शर्ती ज्या आहेत, कुठलाही आराखडा नाही आहे आमच्याजवळ किंवा कुठलेही कागदपत्र व्यवस्थित दिले नाही. आम्ही हा रद्द बातल केलेला, जी नवीन समिती आता निवडून आलेली आहे आणि तशी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. आणि सर एखादी नोटीस पालिका प्रशासनाच्या माध्यमातून किंवा विविध प्रशासनाच्या माध्यमातून एखादी नोटीस येताना ती सेक्रेटरी किंवा चेअरमन यांना येणं आवश्यक आहे. मात्र काही पेपर्स असे आहेत की जे ज्या पालिकेच्या ज्या काही नोटीस आहेत त्या तुमच्या वैयक्तिक तुम्हाला आलेल्या आहेत, त्याबाबत काय सांगाल तुम्ही? इथे साहेब आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला 4 जणांना वैयक्तिक नोटीस बजावण्यात आल्या. मी माझ्या 2 फ्लॅटला आणि माझ्या खाली जे राहणारे आहेत सभासद त्यांना आणि अजून इतर जे 4 सभासद आहेत ह्यांना वैयक्तिक नोटिसा अतिक्रमण विभागाकडनं आम्हाला बजावण्यात आलेल्या आहेत. आणि हे रीतसर चुकीचं आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या गृहनिर्माण संस्थेत राहतो तेव्हा पहिली नोटीस जी आहे ती चेअरमन आणि सेक्रेटरी यांना दिली जाते आणि त्यांच्या मार्फत मग सर्व सभासदांना कळवण्यात येते. आता सदर विषय मी साहेबांसमोर हे विषय मांडले की म्हटलं साहेब कसे आले, तर आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्हाला हे अधिकार आहेत. बरं, आता 2019 मध्ये तुमचं बिल्डिंगचं इमारतीचं ऑडिट झालेलं आहे. मात्र एका पेपरमध्ये असं लक्षात येतं की ज्यांच्याकडनं हे ऑडिट झालंय तर त्या वर्षी ते त्या पॅनलवरतीच नव्हते. हाँ, ये जो ऑडिट जो हमने करवाया था, जो म्यूनसिपालिटी ने करवाया था, ये 2019 में करवाया था. ये अतुल करोड़कर करके जो है बदलापुर के, उनसे करवाया था. तो उसमें क्या था कि वो उस टाइम पे उस पैनल पे था ही नहीं, एज पर जो हमको कॉपी आरटीआई के थ्रू मिली थी. और उनका पैनल जो है वो अब हुआ है 2000. एक मिनट, तो कॉपी मैं आपको दिखा देता हूँ. बट मेजर कॉपी, एक मिनट, मैं कॉपी दिखा देता हूँ आपको. मैं 23-24 में हुआ है. देखो तमाशा देखो, यही पैसे का टाइम है. नगर पालिका कॉपी किधर है? 23-24 कॉपी किधर है? 23-24. हाँ, एक मिनट. हे स्ट्रक्चर ये स्ट्रक्चर ऑडिट कॉपी है पूरा बिल्डिंग का. और वो आर्किटेक्ट का जो कॉपी था वो जरा बताना. अतुल कुरचडकर का ये ब्राउन वाला. ये जो कॉपी है इनका नियमित जो हुआ है उसका डेट देख लो और कब तक का है वो देख लो. और हमारा जो ऑडिट किया है उन्होंने रिपोर्ट, हमारा जो उन्होंने ऑडिट किया है ऑडिट कॉपी. आपण बघतोय की हे जे आहेत हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे, माहितीच्या अधिकारात हे काढलेलं आहे आणि त्यांना ॲप्रुव्हल डेट जी आहे म्हणजे पॅनलवर काम करण्याची त्यांची डेट आहे 20/5/2022 आणि त्यांची व्हॅलिडिटी होती म्हणजे ते पॅनलवर काम करण्याची त्यांची व्हॅलिडिटी होती 31/12/2024. म्हणजे ह्या कालावधीत यांना अंबरनाथ पालिकेनं नियुक्त केलं आहे. अतुल विजय कुडडकर यांना अंबरनाथ पालिकेनं ऑडिटसाठी नियुक्त केलं आहे. मात्र या इमारतीचं जे ऑडिट झालं आहे हे 2019 मध्ये झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत. उसमें जो कॉपी है गौतम, सध्या ज्या इमारतीला अंबरनाथ पालिकेनं धोकादायक घोषित केलं आहे ह्या इमारतीचं ऑडिट हे 2019 मध्ये झालेलं आहे. आपण इथे बघतोय की अतुल कुडडकर आणि असोसिएट यांनी ऑगस्ट 2019 मध्ये याचं ऑडिट केलेलं आहे. हे त्याचं प्रोजेक्टचा दाखला आहे आणि हे सगळे पेपर्स या रहिवाशांनी माहितीच्या अधिकारात काढलेले आहेत. इथेही आपण बघतोय की 10 जुलै 2019 मध्ये ह्या इमारतीचं ऑडिट झालेलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे या इमारतीचं. मात्र गगनगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर 38. मात्र धक्कादायक गोष्ट अशी समोर येते की ज्या व्यक्तीनं याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे त्याची ॲप्रुव्हल डेट आहे 20 मे 2022 आणि त्याची व्हॅलिडिटी आहे 31 डिसेंबर 2024. इथेच हा संपूर्ण प्रकार उघड होतोय आणि हा संपूर्ण प्रकार स्थानिक बिल्डरनं नगरपालिकेला हाताशी धरून केल्याचा आरोप रहिवाशी करतायत. दादा, तुमचे वीज कनेक्शन आता कट केले, तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे?
ऑलरेडी हमारा जो अभी हमको ऑडिट जो उन्होंने बोला है स्ट्रक्चरल ऑडिट पास करने के लिए, तो उन्होंने टाइम मांगा था, बट हम टाइम मांग रहे थे कि 28 तारीख का मीटिंग है, मीटिंग के बाद में आपको मैं लेटर दे देता हूँ सामने लिख के कि 28 तारीख का मीटिंग है, उसे फाइनल करके आपको बता देंगे ऑडिट करके कब दे रहे करके। वो बोलता 8 दिन में मेरे को चाहिए, जो विच इज़ नॉट पॉसिबल, कि सबको पता है वो चीज़। अब फिर भी वो लाइट काट के गए यहाँ पे मेरे पास। अब जो यहाँ पे लोग जो रह रहे हैं, यहाँ पे जो 7-8 फैमिलियाँ जो रह रही है, उनका क्या होगा? अभी पानी नहीं मिलेगा उनको, क्योंकि पानी का लाइन मेन लाइन काट दिया उन्होंने, और ये सारे मीटर्स निकाल के लेके चले गए। अभी आप लोग बताइए हम लोग क्या कर सकते हैं इसके अंदर अभी? सर काही पेपर्स तुमच्याकडे असे आहेत की जे पेपर्स ज्या नोटिसा ज्या आहेत ह्या तुमच्या सोसायटीला देण्यात आलेल्या आहेत, मात्र त्याची जी रिसीव आहे ती रिसीव बिल्डरनंच केलेली आहे. काय सांगाल त्याबाबत? साहेब, आम्हाला सदर विषयी ही दिनांक 24/5/2023 ची नोटीस आहे आणि ही चेअरमन आणि सेक्रेटरी यांना इश्यू करण्यात येते प्रत्येक सोसायटीच्या आपल्या अंबरनाथ विभागामध्ये आहे. आणि सदर नोटीस तुम्ही पाहता तर खाली जी सही लिहिलेली आहे ही उद्धव तेलंगे नावाच्याने आहे. बरं, हे कोण आहेत? हे उद्धव तेलंगे जे आहेत हे आमचे इथले जे विकासक आहेत संदीप तेलंगे यांचे सुपुत्र आहेत. आणि ह्यांनी कुठल्या बेसवरती आमच्या सोसायटीची नोटीस जी आहे ही एक्सेप्ट केली, म्हणजे ह्या सर्वस्वी कारवाईला हे जबाबदार आहेत हे सिद्ध होतं. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे की इथला स्थानिक बिल्डर जो आहे, जो विकासक आहे, त्याच्या दबावाखाली नगरपालिका प्रशासन काम करतंय. काय सांगाल त्याबाबत? हो साहेब, मी आज जे तुम्ही आत्ता मला मुद्दा मांडलात माझ्यावर, मी त्याच्याशी 100% सहमत आहे. कारण आम्ही सदर विषयी नगरपालिकामध्ये जरी गेलो तरी नगरपालिकाचे मुख्याधिकारी वगैरे जे आहेत ते आम्हाला सांगतात की आम्हाला संदीप तेलंगेला विचारायला लागेल. याच्यावरनं आपली नगरपालिका जी आहे ह्या सदर बिल्डरच्या तालावरती नाचते आहे की ही नागरिकांच्या सुविधांसाठी आणि त्यांच्या सुखसोयीसाठी, हा मोठा प्रश्न सगळ्या अंबरनाथ वासियांनी स्वतःला विचारून घ्यावा. आणि आपल्या माध्यमातर्फे हा मला सर्वांसमोर हा पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे सर. कारण आज मी ह्या सदर सोसायटीची जी आमची इमारत पुनर्विकासाची जी सदोष प्रक्रिया आहे त्याच्याविषयी गेले 4 वर्ष मी सातत्याने सगळ्या विभागामध्ये लढत आहे. आणि आत्ता हे प्रकरण आपल्या ईडी विभागाकडे सर्व मुद्देमाला सकट हे सुपूर्द करण्यात आलेले आहे. त्याची कॉपी ही आपल्याला दाखवण्यात येईल. ती सर्व लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याची कृपा करावी. धन्यवाद. आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून नवरेनगरचा पुनर्विकास जो आहे तो वेगवेगळ्या वादात अटकलेला आहे. याच इमारतीपासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर जी इमारत बांधली गेली आहे ती इमारत देखील पुनर्विकासाच्या नावाखाली बांधली गेली होती, मात्र ती देखील वेगवेगळ्या अडचणींमध्ये आलेली आहे. त्यामुळे नवरेनगरचा पुनर्विकास आता पुन्हा वेगवेगळ्या अडचणींमध्ये अडकतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर आता ही इमारत जी आहे ही इमारत सध्या बिल्डरच्या दबावाखाली खाली केली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांमधून केला जातोय. कॅमेरामन अजय सोबत किरण सासे, ABC न्यूज, अंबरनाथ.